हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक AC सर्किट्स. आता टॉपिक ऑलमोस्ट लास्ट लेक्चरला झालेला आहे. शेवटचे दोन छोटेसे पॉईंट्स आहेत, पण ते काही तितकेसे रिलेटेड नाही आहेत किंवा ते सिलेबसमधनं रिड्यूस पण झालेले आहेत. तर ते पॉईंट्स आहेत रेझोनन्सशीच रिलेटेड. ओके, सो रेझोनन्समधले दोन पॉईंट होते, एक शार्पनेस रेझोनन्स अँड चोक कॉईल. सो शार्पनेस रेझोनन्स इज रिलेटेड टू द रेझोनंट सर्किट, जे काही आपण सिरीज LCR बघितलं होतं किंवा पॅरलल बघितलं होतं. सो त्याच्याशीच एक रिलेटेड आहे. शार्पनेस जो कर्व आहे तो कर्वचा शार्पनेस फाइंड आउट केला जातो. ओके, किंवा काही पॉवर फॅक्टर असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. सो ते त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि चोक कॉईल असा एक पॉईंट येतो की प्युअर इंडक्टरशी रिलेटेड आहे. ओके, मग त्याच्यावरनं त्याच्या व्हॅल्यूज, पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू असेल किंवा त्याचं ॲनालिसिस आपण कसं करायचं इंडक्टरचं, तसं एक थोडक्यात ते फाइंड केलं जातं. ते तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे. सो ते लास्टचे पॉईंट्स त्या टॉपिकमधले आहेत. शार्पनेस अँड चोक कॉईल किंवा इंडक्टर कॉईल असं म्हटलं जातं. ओके, सो ते दोन पॉईंट्स त्याच्यामधले शॉर्टमध्ये आहेत. तितकंसं फारसं डिटेल स्टडी करायची गरज नाही आहे. ओके, पण त्याच्या आधीचा सिलेबस सगळा चेक करा. जेवढं काही इम्पॉर्टंट आपण बघितलेलं होतं, बरंचसं बघितलं होतं बघा. डिफरंट टाईप्स ऑफ AC सर्किट्स बघितले, सगळ्यांचे इक्वेशन्स बघितले, सगळ्यांमध्ये पॉवर्स बघितले. आपल्याकडे टोटल 4 मेन डोळ्यासमोर येतात. एक रेजिस्टन्स येतो, एक इंडक्टर येतो, एक कॅपॅसिटर येतो आणि एक त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन येतं. त्याच्यामुळे आपण त्याच्या पॉवर फाइंड आउट केल्या होत्या. 4 सर्किटच्या, 4 डिफरंट सर्किटचे ॲनालिसिस केले होते. कुणामध्ये लीड असतं, कुणामध्ये लॅग असतं, मग EMF लीड कुणामध्ये आहे, करंट लॅग कुणामध्ये आहे, इन फेज कशामध्ये आहे, हे सगळं बघितलेलं आहे. इन डिटेल शॉर्ट समराईज करा. हे व्यवस्थित सगळं आठवते का बघा, कारण हे न्यूमरिकलसाठी सगळे फॉर्म्युलेज आपल्याला जास्त गरजेचे पडणार आहेत. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर टेक्स्टबुकमध्ये जो काही एक्झरसाइज दिलेला आहे, मग टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाइजमध्ये काही MCQs असतात. आपण टॉपिक वाईज MCQ CETचे घेतोयच. त्याच्या व्यतिरिक्त टेक्स्टबुकमध्ये सुद्धा काही टिपिकल MCQs दिलेले असतात, थोडेसे अवघड म्हणूया आपण, की जे व्यवस्थित येणं गरजेचं असतं. तर ते काही 4-5 MCQs असतात. ॲज वेल ॲज त्याच्याबरोबर थिअरी क्वेश्चन्स असतात आणि नंतर मग न्यूमेरिकल्स असतात. आता थिअरी क्वेश्चन्स काय टेक्स्टबुकमधले असतील किंवा मी होमवर्क तुम्हाला देत होतो ते असतील. दोन्हीतला कुठलाही तुम्ही अभ्यास केला तरी चालू शकेल, पण टेक्स्टबुकमधले अनसॉल्व क्वेश्चन्स मात्र व्यवस्थित सॉल्व करणं गरजेचं आहे. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हणाल तर 100% स्टडी होतो जेव्हा आपण टेक्स्टबुकमधले सॉल्व क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल जे आहेत ते जर सगळे सॉल्व केले व्यवस्थित, त्याचा अभ्यास केला, पाठांतर केलं, समजून घेतलं व्यवस्थित सगळं, एक सेपरेट वही घालत चला. सेपरेट वहीमध्ये ते सगळं सॉल्व करणं गरजेचं असतं. सो हे सगळं अभ्यास केला की बोर्डाचा 100% स्टडी आपला होऊन जाईल. आणि बोर्डाचा जर स्टडी 100% झाला तर मग CETचा कुठं 90-95% स्टडी हा परफेक्ट होतो. त्यामुळं बरीच मुलं आत्ता जर बोर्डाला थोडंसं निग्लेक्ट करत असतील तर असं करू नका. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही जेवढा बोर्डाचा व्यवस्थित अभ्यास कराल तेवढं CETला तुम्ही जास्त तयार होणार आहात. म्हणजे बोर्डाचा अभ्यास करायचा म्हणजे काय पाठांतर सगळं लिहित बसायचं नाही, वाचत बसायचं नाही. कन्सेप्च्युअल आहे तेवढंच करायचं आहे. जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच व्यवस्थित लिहिणं, डायग्राम, त्याची इक्वेशन्स, त्याची काही ट्रिक असेल तर त्यासाठी ती तुमची नोट्स असते, जे तुम्ही स्वतःहून काढता नोट्स, त्या फार महत्त्वाच्या राहतात. त्या बेसवरती तुमचा बोर्डाचा परफेक्ट अभ्यास होतो आणि ह्या सगळ्यांच्यावरती तुमचं मग CETचा व्यवस्थित अभ्यास होतो. त्यामुळे बोर्डाला कुणीही निग्लेक्ट करू नका. बोर्डाचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन देऊन करता येईल तेवढं कॉन्सन्ट्रेशन करा, कारण त्याच्यावरतीच CETचे मार्क्स आहेत. आता गेली कितीतरी वर्ष मी बघतोय की मुलं काही वेळेला मग बोर्डाचं थोडंसं दुर्लक्ष करतात आणि CETची अपेक्षा ठेवतात, पण असं होत नाही. तुम्ही जेवढा बोर्ड कॉन्सन्ट्रेट कराल तेवढं तुम्हाला CETसाठी जास्त फायदा होणार. हे डेफिनेटली हा माझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा. एवढी 10 वर्ष आम्ही बघतोय विद्यार्थी कसे अभ्यास करत असतात. सो तुम्ही सुद्धा चुकू नका. बोर्ड परफेक्ट करा, CET आपोआप सोपी जाते. बरं, CET पुन्हा परीक्षेनंतर, बोर्डाच्या परीक्षेनंतर तुम्हाला वेळ मिळतो अभ्यासाला, त्यामुळे त्या वेळेत सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. त्यामुळे आत्तापासून सगळं काय CETचाच अभ्यास केला पाहिजे, बोर्ड निग्लेक्ट केलं पाहिजे असं नाही चालत. बोर्ड परफेक्ट करा, CET परफेक्ट होईल डेफिनेटली. ओके, सो आपण जाऊया टेक्स्टबुककडं. सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल काही हरकत नाही, नसेल काही हरकत नाही. मी तर क्वेश्चन देत जाईन. सो तुमचं काम काय की पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेणे आणि त्याच्यानंतर मग मी तो कशा पद्धतीने डिस्कस इथं केलेला आहे त्याचा आन्सर तुम्ही
लिहिणे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत त्याचं डिस्कशन करूया. ओके, बघा क्वेश्चन. इफ द RMS करंट इन ए 50 Hz AC circuit is 5 ampere, the value of the current 1/300 second after its value becomes 0 is. ओके, सो थोडक्यात आपल्याला RMS करंट दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो गिवन पॉइंट लिहूया आपण, फ्रिक्वेन्सी 50 Hz, देन RMS करंट इज ऑल्सो गिवन. सो RMS करंट इज 5 ampere. सांगितलेला आहे टाइम स्मॉल टी बघूया आपण. सो 1/300 सेकंड हा टाइम दिलेला आहे आणि विचारलेला आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. सो वी कॅन हॅव I, or we want to calculate I. Okay, so formula is what? I is equal to I0 sin of omega t असे लिहितो ना आपण. ओके, I is equal to I0 sin of omega t. ओके, सो आता आपल्याला तर I0 माहित नाहीये पण IRMS माहित आहे. ओके, सो आपण I0 वरनं IRMS लिहू शकतो. सो I0 is equal to IRMS into √2 into sine of this omega. Omega means what? We can write 2 pi f लिहू शकतो आपण आणि इंटू स्मॉल टी किती दिलेला आहे? 1/300 दिलेला आहे. ओके, सो IRMS आहे 5 √2 साइन ऑफ हे 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? 50 आणि हे 300 आहे. ओके, सो आपण हे सॉल्व करूया. सो इट बिकम्स 5 √2 साइन ऑफ हे मग π/3 होणार आहे. चालेल का? बघा, साइन ऑफ π/3. सो साइन π/3 वॉज इज वॉट? √3/2 ना. सो हेच मग आपण असं करूया, इथे लिहितो वाटल्यास मी. सो देअरफॉर I इज इक्वल टू 5 √2. ओके, सो इट इज √3/2. सो हे ॲडजस्टमेंट करूया. सो 5 √2 हे √3 अपॉन हे √2 हे √2 करतो, एक √2 कॅन्सल करू आणि हे 5 रूटमध्ये 3/2. सो दिस इज वॉट? दिस इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द करंट. सो 5 √3/2a. सो वी कॅन हॅव द ऑप्शन B. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर फर्स्ट. चला लिहून घ्या. नेक्स्ट, a resistor of 500 ohm and an inductance of 0.5 Henry are in series with an AC source which is given by V is equal to 100 √2 sin 1000 t. So the power factor of the combination is, power factor विचारलेला आहे, that is cos phi विचारलेला आहे. चला पहिल्यांदा आपण काय करूया, गिवन पॉइंट्स लिहूया. पहिल्यांदा R दिलेला आहे, R is equal to 500 ohm, then L is equal to 0.5 Henry. ओके, एक EMF चं इक्वेशन दिलेलं आहे, V म्हटलं त्याला ॲक्च्युली. V is equal to 100 √2 sin of 1000 t. त्याच्यानंतर यस इक्वेशन दिलेला आहे, L दिला R. सो पॉवर फॅक्टर cos phi विचारलेला आहे, cos phi इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर ॲक्च्युली आपण cos phi चा डायरेक्ट आधी फॉर्म्युला लिहूया. सो R/Z म्हणतो आपण. ओके, बट आता इथे कॅपॅसिटर नाही आहे, फक्त √R² प्लस XL² लिहिलं पाहिजे ना. XL - XC² असतं का? सो फक्त XL² लिहिलं पाहिजे. ठीक आहे, आता ह्यातला R माहिती आहे पण XL माहिती आहे का बघा. सो XL आपल्याला दिलेलं नाही. सो आपण XL काढून घेऊया पहिल्यांदा. सिन्स सो XL इज इक्वल टू काय लिहितो आपण? ω/L लिहितो, म्हणजेच काय 2πfL लिहितो. चालेल, किंवा आपण डायरेक्ट म्हणूया ओमेगा. आता याच्यावरून बघा, हे जर इक्वेशन आपण E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ω/t शी कम्पेअर करूया, हे इक्वेशन. ओके, सो आपल्याला साइन ऑफ ω/t म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय मिळेल? Therefore omega is equal to 1000.
कंपेअर करून लिहितो ना आपण व्हॅल्यू. ओके, मग ही जर व्हॅल्यू इथं पुट केली 1000 इंटू 0.5 यल आहे बघा, तर किती मिळणार आपल्याला? हे 500 हेनरी मिळणार, सॉरी ओहम मिळणार. कोण? एक्सेल मिळणार, एक्सेल. बरोबर आहे का बघा? सो एक्सेल मिळाला आपल्याला 500. चला मग तर आर माहिती आहे आपल्याला इथं आहे, एक्सेल माहिती झाला 500. सो कॉस फाय किती येईल मग सांगा? सो कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर किती आहे? हे 500 अपॉन अंडर रूट हे 500चा स्क्वेअर प्लस 500चा स्क्वेअर. सो आपण काय करूया, हे 500 वरचं आहे तसंच 500 स्क्वेअर 500 स्क्वेअर. सो 500 स्क्वेअर कॉमन घेतलं तर बाहेर 500 येईल ना, स्क्वेअर कॅन्सल होईल आणि ब्रॅकेटमध्ये 2 आतमध्ये 2 राहील, रूट 2 राहील. सो हे गेलं, मग राहिलं काय? 1 अपॉन रूट 2. सो कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. सो वी कॅन हॅव ए ऑप्शन. चेक करा व्यवस्थित, बघा आन्सर काय काय लिहिलं. सो पॉवर फॅक्टर विचारलेला होता. सो कॉस ऑफ फाय आपण फाइंड आउट केला. सो कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन अँड इट्स अ आन्सर. समजलं? चलो नेक्स्ट पुढचा घेऊया. हे बघा मी रब करतो, लिहून घेत चला माझ्याबरोबर. क्वेश्चन मी वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि आन्सर मग काय माझ्याबरोबर सॉल्व केलं तरी चालू शकेल. चला तिसरा क्वेश्चन बघूया. इन ए सर्किट LCR series LCR दिले थोडक्यात, कनेक्टेड इन series with an alternating voltage of frequency f. The currents leads the voltage by 45. The value of C is. आता C ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ह्याच्यामध्ये करंट लीड्स द व्होल्टेज म्हणलेलं म्हणजे 45 डिग्री हा फेज अँगल दिलेला आहे. ओके, फाय म्हणतो आपण फाय. सो फाय इज गिवन ॲज 45. चलो सो आपण लिहूया 545 दिले असं आपण म्हणूया. टॅन ऑफ फाय आपण लिहूया. टॅन ऑफ फाय आपण काय लिहितो बघा, एक्सेल मायनस एक्सी आपण आर लिहितो. सो आपण हे जर टॅन 45 म्हटलं तर हे एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर होईल. सो देअरफॉर एक्सेल मायनस एक्सी इज इक्वल टू आर आपण लिहू शकतो. ओके, आपल्याला देअरफॉर एक्सी बाजूला घेऊया. सो एक्सी इज इक्वल टू एक्सेल मायनस आर म्हटलं तर चालेल. एक्सी म्हणजेच काय असतं 1 अपॉन ओमेगा सी म्हणजे 1 अपॉन 2 पाय एफ सी इज इक्वल टू हे काय असतं 2 पाय एफ एल असतं मायनस आर. आपल्याला सी पाहिजे, ही सगळी टर्म पलीकडे नेऊया. सो 2 पाय एफ सी इज इक्वल टू ही सगळी टर्म खाली येणार 2 पाय एफ एल मायनस आर. आपल्याला सी पाहिजे फक्त. सो 1 अपॉन हे इकडे मल्टिप्लाय करूया. सो 2 पाय एफ इंटू ब्रॅकेट 2 पाय एफ एल मायनस आर. सो वी कॅन put this value and we can have the answer. Yes, so C म्हणू शकतो आपण त्याला बघा, just sorry B ऑप्शन म्हणू शकतो B. So we can have or we can say that B is correct. चालेल. So this is the question number 3 and its answer. चलो नेक्स्ट बघूया. हे रब करतो मी. फोर्थ क्वेश्चन बघूया. चौथा क्वेश्चन. इन एन AC सर्किट E and I आर गिवन बाय. Eचं आणि Iचं इक्वेशन दिलेलं आहे. E इज इक्वल टू 150 साइन 150 t व्होल्ट अँड I इज इक्वल टू 150 साइन 150 t प्लस पाय बाय 3. सो द पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट इज. चला इक्वेशन आधी लिहून घेऊया. सो Eचं इक्वेशन दिलेलं आहे पहिल्यांदा. सो 150 साइन 150 t बरोबर आहे का? येस. व्होल्ट अँड आय किती दिलाय बघा, करंट किती दिलेला आहे. इट इज ऑल्सो 150 साइन 150 t प्लस पाय बाय 3 म्हटलेला आहे. दिस इज एम्पियर. येस. सो इक्वेशन दिलेलं आणि पॉवर विचारलेलं आहे. पॉवर. सो सर्किट कुठला आहे इन एन AC सर्किट. EMF आणि करंट दिलेला आहे. सो पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट. आता बघा ह्या इक्वेशनवरून लक्षात येते की आपल्याला पॉवर डिसिपेटेडचा फॉर्म्युला म्हणजे P ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय होता बघा, ERMS
IRMS इंटू कॉस ऑफ फाय. जर फक्त इंडक्टर असेल तर 0 असते, फक्त कॅपॅसिटर असेल तर 0 असते, फक्त रेजिस्टन्स असेल तर ERMS इंटू IRMS असतं. पण जर AC सर्किट जर असं दिलं असेल तर आपण काय लिहू शकतो, पॉवर एवढी लिहू शकतो. आता कॉस ऑफ फाय आपण π/3 म्हणू शकतो, चालेल. ERMS IRMS ह्याच्यावरून काढता येतं बघा. आता ही व्हॅल्यू कशाची, E0 ची ही व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू कशाची, I0 ची, चालेल. ह्याच्याबद्दलच मी E0/√2 I0/√2 लिहू चालू शकतं. हे कॉस ऑफ फाय. सो E0 I0/2 म्हटलं तर चालेल. हे कॉस ऑफ फाय. सो E0 किती घ्यायची, 150, हे 150 आणि हे 2 आणि कॉस ऑफ π/3. येस, सो वी कॅन पुट द कॉस ऑफ π/3 म्हणजे कॉस ऑफ 60 म्हणू शकतो आपण ह्याला. सो हे 75 इंटू 150 इंटू कॉस ऑफ 60. आता कॉस 60 माहिती आहे आपल्याला, ह्या गुणाकार करता येईल. सो आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करू शकतो. आन्सर मोठे येणार आहे काहीतरी. सो 5625 आन्सर आहे याचा. सो 5625 वॅट. ओके, सो 5625. सो C इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो हा क्वेश्चन आहे, याचं जे आन्सर आहे ते कुठलं असेल, C आन्सर असेल. लक्षात आलं का बघा. सो EMF दिलं, करंट दिलं, ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला लिहिला आणि ह्या फॉर्म्युल्यावरनं काय केलं आपण, 5625 आन्सर फाइंड आउट केलं. ओके, चला जाऊया का पुढं. ऑप्शन लिहून घ्या, C ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन बघूया. चला, क्वेश्चन इज लाईक in a series LCR circuit the phase difference between the voltage and current is 45, so the power factor will be, okay, simple phi दिलेला आहे. phi is given as 45 degree. so power factor विचारलेला, सिंपल ना. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युलाच आहे ना cos phi, cos of phi. सो आपण cos of 45 म्हणूया. ओके, सो cos of 45 is 0.707. okay, so this is what, this is the power factor. so look at the options. so 0.707, so B आपण म्हणू शकतो. so B is the correct answer. लक्षात आलं का बघा. म्हणजे दिलेला फॉर्म्युला आणि दिलेले गिवन पॉइंट जर व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट झाले तर आपल्याला काय होतं, याच्यामधलं आन्सर मिळतं. सो दिस इज व्हॉट, सो दिस इज द आन्सर. सो लिहून घ्या. चल नेक्स्ट बघूया आपण. चला क्वेश्चन बघा सगळ्यांनी. if the effective current in a 50 cycles AC circuit is 5 ampere. इफेक्टिव्ह म्हणजे RMS करंट, लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह मॅक्सिमम करंट, पीक करंट असतो तसा इफेक्टिव्ह करंट म्हणजे RMS करंट. व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट अँड व्हॉट इज द करंट 1/600 सेकंड आफ्टर इफ किंवा आफ्टर इट वॉज 0. सो मगाच्यासारखं पहिल्या MCQ सारखं आहे बघा थोडक्यात. सो पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बघा, जस्ट गिवन पॉइंट. फ्रिक्वेन्सी का म्हटलं याला, सायकल्स म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणतो ना आपण. सो फ्रिक्वेन्सी इज गिवन. देन इफेक्टिव्ह करंट म्हटलं मी मगाशी. सो IRMS इज गिवन. सो IRMS इज इक्वल टू व्हॉट, 5 एम्पियर. देन वी कॅन हॅव स्मॉल टी म्हणूया, 1/600. स्मॉल टी दिलेला आहे 1/600 सेकंडमध्ये आहे ना हे. ओके, व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट ॲज वेल ॲज द करंट व्हॅल्यू. म्हणजे पीक व्हॅल्यू काढायचे. मग पीक व्हॅल्यू आपण कशी रिप्रेझेंट करतो, I0 इज इक्वल टू क्वेश्चन अँड I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्या दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. हे इक्वेशन आहे बघा. ओके, सो करंट बरेचसे इथं आलेत बघा. IRMS ज्याला की इफेक्टिव्ह करंट असं म्हणलेलं आहे.
I0 म्हणजे ज्याला की मॅक्सिमम करंट असं म्हटलेलं आहे, ॲज वेल एज इथं मग एका पर्टिक्युलर टाईम नंतर करंट किती असेल असं सुद्धा विचारलेलं आहे, म्हणजे पुन्हा करंटची व्हॅल्यू इथं आलेली आहे. सो वेगवेगळे प्रकारचे करंट्स असतात बघा. सो हे सगळे करंट्स इथं आलेले आहे. सो आता I0 आपल्याला माहित आहे. I0 आपण सिंपल काढू शकतो. I0 इज इक्वल टू व्हॉट, √2 इंटू IRMS. IRMS पेक्षा मोठा असतो ना, सो √2 इंटू IRMS किती आहे, 5 एम्पियर. सो वी कॅन हॅव दिस डिरेक्टली, दॅट इज 7.07 एम्पियर. सो दिस इज व्हॉट दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. जो काही I0 आहे त्याची ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. आता इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल ना. सो I इज इक्वल टू व्हॉट, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी म्हणतो आपण. आता I0 तर आपल्याला मिळाला 7.07 साइन ऑफ ओमेगा म्हणजेच काय 2πf आणि हा स्मॉल टी. सो 707 साइन ऑफ 2π इंटू 50 आणि अपॉन टी किती लिहायचा मग 1/600. सो 7.70 साइन ऑफ हे 12 हे 6. सो π/6 म्हणूया आपण, चालेल. सो π/6 इज व्हॉट, साइन ऑफ 30, चालेल. सो इट बिकम्स 7.07 आपण असंच लिहू शकतो, साइन ऑफ 30. ओके. सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू ऑफ करंट. आपण साइन ऑफ 30 1/2 पुट करा. सो 7.70 1/2. सो I इज इक्वल टू, हे मग सॉल्व केलं की 3.5 मिळेल बघा करंटची व्हॅल्यू. बघा याच्यामध्ये थोडासा फरक काय आहे बघा. करंटच्या व्हॅल्यू जर बघितल्या तर आपण इफेक्टिव्ह व्हॅल्यू IRMS दिलेला आहे, त्याच्यावरून आपण I0 फाइंड आउट केलं. I0 कसं फाइंड आउट केलं तर √2 IRMS फाइंड आउट केला. IRMS टाकून I0 ची व्हॅल्यू टाकली. ही इक्वेशन मध्ये पुट केली, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. आणि हे इक्वेशन जस्ट काय केलं आपण, सॉल्व केलं. ओके. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला लिहून घ्या व्यवस्थित. चलो पॉज करा स्क्रीन, लिहून घ्या. चला नेक्स्ट बघूया. हे टेक्स्टबुक मधलं 12 नंबरचं आहे बघा. मी वाटल्यास आता लिहितो टेक्स्टबुक मधला नंबर इथं. नेक्स्ट. सो ॲज पर टेक्स्टबुक 13 नंबर 13 इथे लिहितो मी, टेक्स्टबुक मधला आहे. ओके. A light bulb is rated 100 watt for 220 volt AC supply of 50 Hz. Calculate resistance of bulb and the RMS current through the bulb. आपल्याला P average दिलेला आहे 100 वॅट. बघा न्यूमेरिकल बघा सगळ्यांनी आणि आता त्याचा आन्सर. सो P average दिलेला आहे 100 वॅट. 220 व्होल्ट म्हणजे ही ERMS व्हॅल्यू दिली बघा, ERMS 220 व्होल्ट. पुढं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. देन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅपिटल R, रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं ना, ॲज वेल ॲज RMS करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो IRMS अँड रेजिस्टन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट. आता चेक करा, रेजिस्टिव्ह सर्किट आहे बघा हे. ओके. सो रेजिस्टिव्ह सर्किट असल्यामुळे आपण फॉर्म्युला हा लिहू शकतो का बघा, P average इज इक्वल टू ERMS इंटू IRMS. चालेल. सो P average आणि ERMS दिलेला आहे, सो IRMS काढता येईल. सो IRMS इज इक्वल टू P average अपॉन ERMS. सो P average किती आहे 100 आहे, अपॉन ERMS किती आहे 220 आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला IRMS ची व्हॅल्यू मिळते 0.45 एम्पियर. दिस इज व्हॉट वी कॅन से दॅट IRMS व्हॅल्यू. आता बघा R काढायचा, सो ERMS आणि IRMS वरून R लिहू शकतो. सो R इज इक्वल टू ओहम्स लॉ. ओके. सो ERMS इज व्हॉट again 220 and current is what 0.4545. सो हे जर मग सॉल्व केलं तर आपल्याला 484 याची व्हॅल्यू मिळेल.
484 ओहम. हे फक्त आता कॅल्क्युलेशन जरासं तुम्ही स्वतःहून करायचा प्रयत्न करा. हे सुद्धा 2 मार्कचे क्वेश्चन्स आहेत बघा सगळे, म्हणजे 2 मार्कचे हे सगळे न्यूमेरिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये सिंपल गिवन पॉईंट्स लिहायचे आणि 1 किंवा 2 फॉर्म्युलेज येतात आणि 1 किंवा 2 फॉर्म्युलेज पुट केल्यानंतर आपल्याला त्याचं आन्सर हे मिळू शकतं. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 13, म्हणजे बुकमध्ये 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं हे आन्सर आहे. चला जाऊया पुढं, लिहून घ्या. हे नेक्स्ट 14 नंबर घेऊया. मी आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचतो. क्वेश्चन समोर दिलेला आहे, तो मी तो आधी व्यवस्थित लिहून घ्या. A 15 microfarad capacitor is connected to a 220 volt 50 Hz source. Find the capacitive reactance and the current. करंट मध्ये RMS आणि पीक दिलेले आहेत in the circuit. ही झाली पहिली स्टेप. If the frequency is doubled, what will happen to the capacitive reactance and the current? आणि दुसरी स्टेप दिलेली आहे की जर फ्रिक्वेन्सी डबल केली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला आणि करंटला काय फरक पडेल असं विचारलेलं आहे. ओके, चला गिवन पॉईंट्स लिहा. पहिल्यांदा सी लिहूया. सी इज व्हॉट 15 मायक्रोफॅरड. दिस इज व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. वी कॅन राईट 15 × 10⁻⁻⁶ फॅरड. कॅल्क्युलेशनसाठी आपण असं लिहू शकतो. ERMS लिहा 220 व्होल्ट. ERMS इज इक्वल टू ओके. आता पहिली कंडिशन दिली आहे म्हणून काय करूया आपण F1 म्हणूया. पहिली फ्रिक्वेन्सी किती म्हटलेलं आहे 50 हर्ट्ज म्हटलेलं आणि पुन्हा ही डबल केली म्हणजे दुसरी फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 100 हर्ट्ज असणार आहे. चालेल का बघा. फर्स्ट फ्रिक्वेन्सी आणि ही आता पुढच्या केसमध्ये डबल केलेला. आधी फर्स्टचं काढून घेऊया, नंतर सेकंडला काय फरक पडेल ह्या फ्रिक्वेन्सी डबल केल्यामुळे हे आपण बघूया. सो पहिल्या केसमध्ये आपण मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे XC1 किती असेल विचारलेला आहे. IRMS 1 किती असेल विचारलेला आहे. I01 किती असेल असं विचारलेलं आहे. पहिली केस आहे म्हणून म्हणूया ना. ह्याला वाटल्यास मी इथं म्हणतो फर्स्ट केस. ओके, आणि सेकंड केसमध्ये काय करायचं जर फ्रिक्वेन्सी डबल झाली तर मात्र काय होईल की रिॲक्टन्स आणि करंटवरती काय फरक पडेल असं विचारलेलं आहे. ओके, सो आपण पहिल्यांदा व्हॅल्यूज काढूया. आता XC1 काढूया पहिल्यांदा. XC1 ॲक्च्युली XC1 म्हणजे काय 1/ω1c म्हणूया किंवा ωc म्हणजेच 1/ωc ना, म्हणजेच 1/2π f1c. सो XC1 1/2 × 3.142 इंटू F1 दिलेला आहे का बघा 50 इंटू C कॅपॅसिटर किती दिलेला आहे 15 × 10⁻⁻⁶. आता हे मात्र तुम्ही सॉल्व करू शकता. XC1 म्हणून याला हा काहीतरी ओहम मध्ये रेजिस्टन्स मिळेल ना, थोडक्यात अपोजिशन मिळेल. सो 212 ओहम इतकं मिळते बघा. हे बघा अर्थ काय आहे तर पहिली कंडिशन आहे आणि पहिल्या कंडिशनचं आपण थोडक्यात काय करतोय जेव्हा फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे तेव्हाचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपण फाइंड आउट करतोय. सो पहिला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपल्याला मिळाला XC1 इज इक्वल टू 212 इतका मिळाला. आता आपण IRMS1 काढूया. IRMS1 इथंच लिहितो मी. सो IRMS1 आपण थोडक्यात बघा आता अपोजिशन फॅक्टर मिळाला ERMS मिळाला तर ओहमच्या नियमानुसार आपण काय म्हणू शकतो की रेजिस्टन्स इज इक्वल टू V/I किंवा I इज इक्वल टू V/R म्हणू शकतो. ओके, सो IRMS इज इक्वल टू आपण लिहू शकतो का बघा ERMS अपॉन XC1 म्हणूया. चालेल का बघा हा फॉर्म्युला लिहिला तर. शेवटी XC1 म्हणजे काय XC1 इज द ऑपोजिशन ऑफर्ड बाय द कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरनं जे अपोजिशन ऑफर्ड केलेलं आहे त्याचा तो रेजिस्टन्स आहे. म्हणून आपण करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स असा फॉर्म्युला लिहू शकतो. आता ERMS आपल्याकडे आहे 220 व्होल्ट आणि XC1 आत्ताच आपण काढला 212. सो ही व्हॅल्यू आपल्याला मग कशाची मिळेल 1.04 मिळेल. आता हे मी सॉल्व केलेलं आहे बरं का, माझ्याकडे सगळं आहे. तुम्ही म्हणाले हे आन्सर्स कुठनं लिहिताय तर मी स्वतः माझी वही आहे, स्वतः माझ्या वहीमध्ये हे सगळे न्यूमेरिकल सॉल्व केलेलं आहेत आणि
ते तुम्हाला मी सांगतो. सो IRMS किती मिळालं आपल्याला, तुम्ही हे मात्र करायचं आहे. मग हे लॉग टेबलनी करा किंवा तुम्हाला तोंडी जर येत असतील कॅल्क्युलेशन तर करा. मी अजूनही सांगते की लॉग टेबलची कॅल्क्युलेशन्स तुम्हाला येता येत असंच मी समजलेलं आहे आत्तापर्यंत प्रत्येक लेक्चरसाठी. सो लॉग टेबल तुम्हाला येतोय किंवा लॉग टेबलनी तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करू शकता. सो काय केलं आपण, ह्या दोघांची फक्त डिव्हिजन केली. सो आपल्याला IRMS ची व्हॅल्यू किती मिळाली, 1.04 इतकी मिळाली. सो ओके, चला हा प्रश्न मिटला. ह्याला IRMS 1 म्हणूया. आता I01 कसा असतो, √2 इंटू IRMS ना. ओके, सो √2 इंटू 1.04. सो हे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करून I01 ची व्हॅल्यू काढू शकता. सो ही सुद्धा व्हॅल्यू 1.47 इतकी येईल. एम्पियरच म्हणूया, करंटच आहे ना शेवटी हा. अजून आपली पहिली कंडिशनच सुरू आहे बघा. म्हणजे ह्या दिलेल्या व्हॅल्यूजवरून आपण पहिला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काढला, तेव्हाचा RMS करंट काढला आणि तेव्हाचा मॅक्सिमम करंट सर्किटमधनं किती जातोय हे आपण काढला. आता काय म्हटलंय की जर फ्रिक्वेन्सी डबल केली तर हा रिॲक्टन्स असेल किंवा कुठलाही करंट असेल त्याच्यावरती जनरली काय फरक पडेल असं विचारायला. व्हॉट विल हॅपन असं म्हणलेलं आहे. करंटची व्हॅल्यू किंवा XC2 ची व्हॅल्यू आता काढत बसायची नाही, फक्त काय फरक पडेल हे आपल्याला ह्याच्यावरून काढायला लागेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवली, आता बघूया फ्रिक्वेन्सी वाढवल्या तर करंट वरती आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वरती काय फरक पडेल हे आपल्याला इन डिटेल आता याच्यामध्ये काढायचं आहे. आता थोडक्यात बघा, XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स लिहितो आपण, काय लिहितो 1/ωc म्हणजेच 1/2πfc असं लिहितो. जर याच्यावरून जर आपण XC आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन जर बघितलं तर डायरेक्ट इनव्हर्सली रिलेशन मिळते बघा. XC इज व्हॉट, XC इज नथिंग बट द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि F इज व्हॉट, F इज द फ्रिक्वेन्सी. जर आपण XC आणि F मध्ये रिलेशन बघितलं तर ते आपल्याला एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिसतं. त्यामुळे हेच रिलेशन असली तर चालेल. XC1/XC2 इज इक्वल टू F2/F1. रिव्हर्स करून लिहिले तर चालू शकतं ना हे. मग आता सांगितलंय की XC2 काय असेल. सो XC2 इज इक्वल टू किंवा XC2/XC1 इज इक्वल टू, हे रिव्हर्स करूया आपण, F1/F2 होईल हे. सो देअरफॉर XC2 इज इक्वल टू XC1 इंटू, आता F1 आणि F2 मध्ये रिलेशन कसं आहे बघा, तर थोडक्यात हे 50 आणि 100 आहे, डबल केली ना F2. ओके, सो वी कॅन हॅव F2 XC1. हे कोण मिळालं आपल्याला, XC2 मिळाला. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय झाला बघा, जर फ्रिक्वेन्सी डबल केली तर XC2 काय झाला, अर्धा झाला, हाफ झाला. ओके, मग लिहूया कन्क्लुजन. देअरफॉर इफ फ्रिक्वेन्सी बिकम डबल, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर डबल केली देन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ज्याला की आपण XC2 म्हटलंय ना, बिकम्स हाफ, म्हणजे हाल्वड असं लिहूया ना आपण, म्हणताना हाफ म्हटलं जातं ना, हाफ झाला का बघा. म्हणजे आपल्याला कन्क्लुजन याच्यावरनं काय मिळालं, जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर जो काही कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे तो काय झाला, हाफ झाला असं आपण सांगूया. आता करंट सांगूया बघा. करंट आपल्याला माहिती आहे की XC म्हणजे काय, अपोजिशन आहे. सो अपोजिशन आणि रेजिस्टन्स एकसारखा आहे ना, किंवा XC आणि रेजिस्टन्स हा एनालॉगस आहे. सो रेजिस्टन्स इज इक्वल टू V/I म्हणूया आपण, चालेल का बघा, V/I म्हणूया. सो FC म्हणजेच काय, थोडक्यात 2πfc इज इक्वल टू E/I म्हणूया. सो देअरफॉर जर आपण इथं F आणि I चं जर रिलेशन बघितलं, V इज इक्वल टू IR. सो XC इज इक्वल टू 1/ωc असतं ना हे. XC म्हणजे काय, 1/ωc. सो 1/2πfc इज इक्वल टू E/I. ओके, आता चेक करा, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, चालेल. ओके, सो देअरफॉर F1/F2 इज इक्वल टू I, 1/I2 म्हणूया. मग आता फ्रिक्वेन्सी जर डबल केली तर करंट काय होईल, करंट ऑल्सो डबल होईल, का तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. दस इफ फ्रिक्वेन्सी इज डबल्ड, आता डबलच केली ना फ्रिक्वेन्सी बघा इथं, देन
करंट बिकम्स डबल. दिस इज द आन्सर. हे रिॲक्टन्स झालं आणि हे करंट झालं. म्हणजे करंट हाफ झाला परंतु सॉरी रिॲक्टन्स आहे तो हाफ झाला परंतु करंट मात्र काय झाला, डबल झाला. कधी, जर फ्रिक्वेन्सी डबल केली तर. चला व्यवस्थित लिहून घ्या हे आन्सर. थोडासा डिफिकल्ट आहे, लेंदी आहे, व्यवस्थित आन्सर लिहून घ्या. ओके, सो हा झाला 14 नंबरचा क्वेश्चन आणि त्याचं आन्सर. नेक्स्ट 15 नंबर घेऊया. चलो 15 नंबर क्वेश्चन बघा. An AC circuit consists of only an inductor of 2 Henry. If the current is represented by a sine wave of amplitude 0.25 ampere and frequency of 60 Hz, so calculate the effective potential difference across the inductor. ब्रॅकेट मध्ये पायची व्हॅल्यू दिलेली आहे. चला गिवन पॉइंट्स लिहूया पहिल्यांदा. सो फर्स्ट ऑफ ऑल एल दिलेला आहे बघा. किती नंबरचा आहे, 15 नंबरचा आहे हा क्वेश्चन. सो एल इज इक्वल टू 2 हेनरी, फर्स्ट गिवन पॉइंट. देन करंट वेव्ह रिप्रेझेंट बाय अँप्लिट्यूड असं म्हणलेलं. सो हा मॅक्सिमम करंट दिलेला आहे. सो I0 इज इक्वल टू वॉट, इट इज 0.25 ampere. ओके. Then frequency 60 Hz, frequency 60 Hz दिली बघा. सो इंडियामध्ये 50 Hz असते, अमेरिकेमध्ये 60 Hz असते, असं आहे ते फ्रिक्वेन्सी एसीची. पाय दिलेला आहे 3.142, 3.142. नो नीड टू गिवन बट इट इज गिवन. सो आपल्याला काढायचं आहे इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ERMS आपण म्हणूया. ओके. सो ERMS इज इक्वल टू question mark. Okay, so how to find out the ERMS? So formula for the ERMS आपण आता असं लिहूया. इंडक्टिव्ह सर्किट आहे. ओके. सो आपल्याला एक्सेल ओहम्स लॉ R इज इक्वल टू हे आपण आय प्रमाणे ERMS अपॉन IRMS म्हटलं तरी चालेल. ओके. सो ERMS किती लिहूया मग, एक्सेल इंटू IRMS लिहूया. सो हा झाला आपला ERMS चा फॉर्म्युला. पण आता एक्सेल आणि IRMS दिले का चेक करा, दोन्ही दिलेलं नाही आहेत. म्हणजे आपल्याला काय काढायला लागेल, त्यासाठी आधी एक्सेल काढायला लागेल, त्याचबरोबर IRMS सेपरेट काढावं लागेल. ओके, एक्सेल आणि IRMS. आता बघा एक्सेल कसा काढायचा. सो एक्सेल इज इक्वल टू वॉट, ओमेगा एल. इट मीन्स वॉट, 2 pi f into L. So 2 pi into f is what, 60, and L is what, 2. So we can have this value of XL, that is 1/4 असं पण म्हणूया ओहम. दिस इज वॉट, दिस इज द व्हॅल्यू ऑफ XL. सोपं आहे. आता IRMS ना I0 दिलेला आहे, तर आपल्याला IRMS काढता येईल. सो IRMS इज इक्वल टू I0 अपॉन √2 असतं ना. सो I0 इज वॉट, 0.25 अपॉन √2. सो दिस इज वॉट IRMS. चला मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा. सो देअरफॉर ERMS इज इक्वल टू XL 240 इंटू 3.142 इंटू 0.25 अपॉन √2. सो हे फक्त आता मग सॉल्व करावं लागेल तुम्हाला. सो ERMS तुम्हाला मग मिळेल. सो ERMS 133.4 मिळालेला आहे. सो ERMS इज इक्वल टू 133.4 व्होल्ट असेल बघा आन्सर. लक्षात आलं का बघा. ह्याला इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण इथं ERMS म्हटलं. सो ERMS साठी पहिल्यांदा हा फॉर्म्युला लिहिला, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन करंट. सो रेजिस्टन्स म्हणजेच रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, सर्किट इंडक्टिव्ह आहे ना म्हणून. सो XL इज इक्वल टू ERMS अपॉन IRMS लिहिलं. देअरफॉर ERMS म्हणजेच XL आणि IRMS लिहिलं. आणि हा XL आणि IRMS आपण काय केले, सेपरेट फाइंड केले. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 15. चला लिहून घ्या. क्वेश्चन आणि आन्सर अशा पद्धतीने लिहून घ्या. नेक्स्ट पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 16 बघूया. 16
as per the book. Okay, look at the question. Alternating EMF of E220 sine of 100 pi t is applied to a circuit containing an inductance of 1 upon pi Henry. Write an equation for instantaneous current through the circuit. पहिल्यांदा इक्वेशन लिहायचं आहे. And what will be the reading of AC galvanometer connected in the circuit. बघा, दोन थोडक्यात याच्यामध्ये प्रश्न दडलेले आहेत. आधी आपण काय करूया, गिवन पॉइंट्स. पहिल्यांदा इक्वेशन दिले बघा. E 16 नंबर आहे. E इज इक्वल टू 220 साइन ऑफ 100 पाई टी. 220 साइन ऑफ 100 pi t. This is our given equation. Is applied to a circuit containing an inductance दिलेला आहे 1 upon pi Henry. 1 upon pi Henry अशी व्हॅल्यू दिलेली आहे. So this is the value of inductor. Next, write down equation लिहायचं आहे आपल्याला. इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट, आयचं इक्वेशन लिहायचं आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे करंटची व्हॅल्यू. दॅट इज IRMS म्हणूया. बघा, आपल्याला करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ द AC गॅलव्हॅनोमीटर कनेक्टेड इन द सर्किट. म्हणजे करंट किती रीड करेल AC गॅलव्हॅनोमीटर मध्ये, म्हणजे IRMS किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायच्या आहेत. आता पहिल्यांदा बघूया, हा I म्हणजे आपल्याकडे इक्वेशन असतं बघा. पण आता हे इक्वेशन लिहिताना आपल्याला इंडक्टर साठीचं इक्वेशन लिहावं लागेल. ओके, सो इंडक्टर साठी जर आपण करंट बघितला तर तो लॅग बिहाइंड बाय EMF असं होतं ना. म्हणजे इंडक्टर मध्ये EMF लीड असतं, करंट लॅग असतो, बरोबर, π/2. तर तो लॅग करंट किती होता, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा t माइनस π/2. सो दिस इज व्हॉट, दिस इज द current which is lag, current lag behind EMF. आठवतंय का बघा, EMF by π/2 रेडियन. सो हे इक्वेशन मी कुठलं लिहिलं बघा, तर हे इक्वेशन जर इंडक्टरचं जर सर्किट असेल तर त्या इंडक्टरच्या सर्किटमध्ये आपण बघितलं होतं की करंट जो आहे तो लॅग बिहाइंड EMF होता, किती ना, π/2 नव्हता. म्हणून हे इक्वेशन लिहिलं ना. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आणि याच्यावरून पुन्हा IRMS पण सेपरेट काढायचा आहे. आता आपल्याला अजून एक हे इक्वेशन दिले बघा, तर हे इक्वेशन आधी आपण कंपेअर करूया. E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी ला कंपेअर करूया. 220 साइन 100 पाय टी. जर हे कंपेअर केलं तर आपल्याला E0 मिळाला 220 व्होल्ट कंपॅरिझन करून, आणि ओमेगा आपल्याला मिळेल 100 पाय. चालेल का बघा. ओके, पण आता इथं I0 दिला का बघा, नो, I0 इज नॉट गिवन. ओके, मग ह्या I0 बद्दल आपण असं लिहू शकतो का, सो I इज इक्वल टू XL अपॉन E0, V इज इक्वल टू E0 अपॉन XL. कोणाबद्दल काय लिहितो मी, ह्या I0 बद्दल E0 अपॉन XL ओहम्स लॉ लिहू शकतो, साइन ऑफ ओमेगा टी माइनस π/2. चालेल का बघा. ओके, आता E0 चेक करा. E0 यस, E0 आपल्याला मिळाला, पण XL माहित आहे का, नाही. E0 किती मिळाला, 220. XL किती लिहा, ओमेगा L लिहू शकतो की XL म्हणजे XL इज इक्वल टू ओमेगा L, आणि साइन ऑफ हे ओमेगा टी माइनस π/2. चालेल. सो 220 ओमेगा किती आहे 100 पाय, आणि इंटू L किती आहे बघा, L 1 अपॉन पाय आहे, आणि हे पुढं साइन ऑफ हे लिहा 100 पाय टी माइनस π/2. सो हे पायला पाय कॅन्सल होईल. हे 220 अपॉन 100 सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सो 2.2 करता येईल याला. पुढे हे साइन ऑफ 100 पाय टी माइनस π/2. सो दिस इज व्हॉट, दिस इज द इक्वेशन ऑफ करंट. आपल्याला काय क्वेश्चन असंच म्हटलेलं आहे ना, राईट अन इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट.
सो इन्स्टंटेनियस म्हणजे एनी टाइमचा करंट असलेला, त्याचं इक्वेशन जे आहे ते लिहायला विचारलेलं आहे. सो ते इक्वेशन किती लिहिलं बघा मग. सो आपण म्हणू शकतो की I इज इक्वल टू 2.2 साइन ऑफ इंटू ब्रॅकेट 100 पाय टी मायनस 5/2. आता हा टाइम काय आपल्याला माहित नाही आहे, सिंपल. त्यामुळे हे इक्वेशन आपण इथंच, हा जर टाइम माहिती झाला तर आपल्याला आयची व्हॅल्यू निघेल. पण इन्स्टंटेनियस टाइमचं इक्वेशन लिहायचं, इन्स्टंटेनियस टाइमला किती करंट असेल त्याचं इक्वेशन लिहा. म्हणून इथपर्यंत येऊन थांबायचं. बघा काय काय केलं. मेन करंटचा फॉर्म्युला पहिल्यांदा हा लिहिला, इक्वेशन लिहिलं करंटचं. ह्यामध्ये I0 फक्त E0 अपॉन XL लिहिलं. हे आपलं झालंय बघा. हे पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे, आठवतंय का चेक करा. सो I0च्या ऐवजी आपण काय लिहिलं, E0 अपॉन XL लिहिलं. बाकी साइन ओमेगा टी मायनस 5/2, ओमेगाची पण व्हॅल्यू इथे काढली. ही व्हॅल्यू कशी आली, तर ही जी दोन इक्वेशन्स आहेत, ही दोन इक्वेशन्स आपण कम्पेअर करतोय. ओके, सो कंपॅरिझन करून आपण त्या इक्वेशनचं सोल्युशन तिथं काढलेलं आहे. सो बाय कम्पेअरिंग दिस इक्वेशन वी हॅव E0 अँड ओमेगा. जस्ट वेट. ओके, ठीक आहे. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता पुढचा प्रश्न असा आहे की करंटची व्हॅल्यू, गॅलॉनमीटरमधनं करंट किती रिप्रेझेंट होईल, डिनोट होईल, म्हणजे IRMS काढायचं आहे. सो I0 अपॉन √2. ओके, आता I0 दिलाय का, नाही. सो I0 I0 दिलेला आहे, इट मीन्स आपण काढलेला आहे. हा बघा, हा I0 करंट आहे. सो I0 म्हणजे काय, आपण E0 अपॉन XL म्हणलं, वाटल्यास लिहितो इथं मी. सिन्स I0 इज इक्वल टू E0 अपॉन XL म्हणूया आपण. सो ही व्हॅल्यू आपल्याला 2.2 एम्पियर मिळालेली आहे. ओके, सो ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली 2.2 अपॉन √2, सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ IRMS. आता हे सॉल्व करा. सो 1.554 एम्पियर वी कॅन से दॅट. सो आपल्याला ही कोणाची व्हॅल्यू मिळाली, IRMS ची व्हॅल्यू मिळाली. चेक करा दोन्ही ही क्वेश्चन्स बघा. पहिला क्वेश्चन आहे की इक्वेशन लिहा असं म्हटलेलं आहे, आणि दुसरा क्वेश्चन आहे की गॅलॉनोमीटरमधून जाणारा करंट म्हणजे RMS करंटच फाइंड करतो ना आपण, म्हणून आपण काय केलं, IRMS फाइंड आउट केला. हा क्वेश्चन नंबर 16 असेल, त्याचा आन्सर लिहून घ्या. चला मी रब करतो हे. नेक्स्ट अजून एक बघूया क्वेश्चन 17 नंबरचा बघा. क्वेश्चन नंबर 70. चला क्वेश्चन रीड करतो पहिल्यांदा मी. ए 25 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, 0.1 Henry inductor and 0.20 ohm resistor are connected in series with an AC source whose EMF is given by E is equal to 310 sin 314 t volt. What is the frequency, reactance, impedance, current and phase angle of the circuit? टोटल 5 व्हॅल्यू काढायचे आहेत क्वेश्चन मध्ये, तुम्ही बघू शकता. बघा, सो चला जाऊया आपण वन बाय वन जाऊया. पहिल्यांदा गिवन पॉइंट्स लिहा. सो C इज व्हॉट, 25 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर दिलेला आहे. हा वाटल्यास आपण कन्वर्ट करून घेऊया 25 × 10⁻⁻6 फॅरेड. बघा व्यवस्थित मी काय काय लिहितोय. इंडक्टर दिलेला आहे 0.1 हेनरी. सो इंडक्टर इज गिवन 0.1 हेनरी. रेजिस्टन्स इज ऑल्सो गिवन. रेजिस्टन्स किती दिलेला आहे, 25 ओहम. माझ्याबरोबर सोडवलं तरी चालेल. आता EMFचं एक इक्वेशन दिले बघा, 310 sin 314 t. E इज इक्वल टू 310 साइन ऑफ 314 t. म्हणजे हेच आपण इथं लगेच कम्पेअर करूया. E0 साइन ऑफ ओमेगा टी लिहून ठेवूया. एक दुसरं इक्वेशन कंपॅरिझनसाठी लागतं ना इक्वेशन. नेक्स्ट आता विचारले काय काय, फ्रिक्वेन्सी. पहिला प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन, फ्रिक्वेन्सी इज क्वेश्चन मार्क. नेक्स्ट रिॲक्टन्स. आता दोन रिॲक्टन्स XL पण विचारलेला आहे, XC पण विचारलेला आहे, आणि दोघांचा मिळून म्हणजे XL - XC असतो ना, तोही विचारलेला आहे. नेक्स्ट इम्पेडन्स विचारलेला आहे, Z. नेक्स्ट करंट विचारलेला आहे, IRMS म्हणूया आपण, IRMS. आणि अजून एक टर्म विचारलेले फेज अँगल. फेज अँगल आपण फाय म्हणतो बघा त्याला.
थोडंसं लेंदी आहे. आता हे एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला विचारलेल्या आहेत आणि दिलेल्या गिवन्स काही पॉईंट आहेत बघा. सो गिवन पॉईंटचा आता वापर करायचा सिंपल. आता फक्त याच्यामध्ये काय की जे काही आपले फॉर्म्युले झालेले आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्याचा वापर आता इथं हळूहळू आपल्याला पहिल्यांदा करता येईल. ओके, चला 1 बाय 1 मी इथनं सोडवायला सुरुवात करतो. माझ्याबरोबरच सगळ्यांनी सोडवायला सुरुवात करा. आता गिवन पॉईंट्स व्यवस्थित टॅली करू शकता तुम्ही. आता हे इक्वेशन लिहिले बघा. ह्या इक्वेशनचा अर्थ E0ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, असं आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके, सो अजून आपण गिवन पॉईंट्समध्ये लिहूया. E0 आपण किती लिहूया, 310 व्होल्ट म्हणूया आणि ओमेगा किती म्हणूया आपण 314 म्हणूया. रॅडियन पर सेकंड म्हणतो मी याला, हवं तर युनिट लिहून ठेवतो. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम ना, सो रॅडियन पर सेकंड. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, फ्रिक्वेन्सी काढायची. आता ओमेगा माहीत झाला आपल्याला. ओमेगा किती 314. सो ओमेगावरनं फ्रिक्वेन्सी काढता येते बघा. सो पहिला पॉईंट म्हणतो मी, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. सो एफ इज इक्वल टू वॉट, ओमेगा अपॉन 2 पाय. सो ओमेगा इज 314 अपॉन 2 पाय. सो हे सॉल्व करू शकता तुम्ही. सो यू विल गेट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. पहिला प्रश्न आपला, स्क्वेअर ब्रॅकेट तुम्ही करा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. बघा सिंपल आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ असतं ना. ओके, त्यातला मग एफ आपण फक्त बाजूला काढला. सो फ्रिक्वेन्सी किती मिळणार आपल्याला, 50 हर्ट्ज मिळणार. नेक्स्ट आपल्याला एक्सेल आणि एक्सी काढायचे आहेत आणि पुन्हा त्यांचं सबट्रॅक्शन करायचे, म्हणजे एक्सेल मायनस एक्सी करायचं आहे बघा. सो आधी एक्सेल काढून घेऊया. एक्सेल म्हणजे काय, ओमेगा एल म्हणजेच काय 2 पाय एफ एल. सो एक्सेल इज इक्वल टू वॉट, 2 इंटू 3.14, 2 इंटू फ्रिक्वेन्सी वॉट 50 इंटू एल इज वॉट 0.1. चालेल का बघा. सो तुम्हाला इथे एक्सेलची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, मी आता काय आन्सर लिहित नाही. हे तुम्ही गुणाकार करू शकता ना, सिंपल मल्टिप्लिकेशन यू कॅन हॅव. ओके, सो एक्सेल निघाला आपल्याला समजा असं पण म्हणूया. सो एक्सेलची व्हॅल्यू ठीक आहे. इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन झालेलं आहे डिरेक्टली. आता एक्सी सांगा 1 अपॉन ओमेगा सी. हिंट देतो मी तुम्हाला, लक्षात येईल. सो एक्सी इज इक्वल टू वॉट, 1 अपॉन ओमेगा सी. सो 1 अपॉन 2 पाय एफ सी म्हणजे एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 3.142 इंटू 50 इंटू सी इज वॉट 25 इंटू 10⁻⁻6. हा सुद्धा ओहममध्येच निघेल, हा सुद्धा ओहममध्येच निघेल. आता फक्त एक्सेल मायनस एक्सी. आता दोघांमध्ये लहान मोठा कोणी बघत बसायचं नाही आहे, सगळं दोघांची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू घ्यायची. देअरफॉर एक्सेल मायनस एक्सी. आय थिंक एक्सी मोठा येतोय, एक्सेल लहान येतोय. सो दोघांचं जर सबट्रॅक्शन तुम्ही केली तर तुम्हाला मिळेल 96 ओम. दिस इज आवर सेकंड आन्सर. म्हणजे एक्सेल मायनस एक्सी का लिहिलं कळतंय का बघा. जर फक्त इंडक्टर असेल तर एक्सेल रिॲक्टन्स असतो, अपोजिशन असतं ना. जर फक्त कॅपॅसिटर असेल तर एक्सी अपोजिशन असतं. पण दोघं मिळून असतील तर एक्सेल मायनस एक्सी असतं. आणि एक्सेल मायनस एक्सी का असतं हे आपण फेजर डायग्राममध्ये बघितलेलं आहे. EL मायनस EC असतं बघा. व्होल्टेज डिफरन्स जर दोघांचा बघायचा झाला तर, म्हणजे तुम्हाला जर कधी प्रश्न असा आला की 2 व्होल्टेजेस दिले असतील दोघांचे सेरीचे सेम काही, तर दोघांचा व्होल्टेज डिफरन्स EL मायनस EC 0 लिहायचं. लक्षात येते. सो हे झालं सेकंड आन्सर, दॅट इज एक्सेल मायनस एक्सी. एक्सेल काढला, एक्सी काढला आणि दोघांची आपण सबट्रॅक्शन पण केली. आता तिसरा क्वेश्चन आहे झेड. झेड इज व्हॉट, झेड इज इम्पेडन्स. झेड इज इम्पेडन्स. फॉर्म्युला काय असतो झेडचा, अंडर रूट R² प्लस एक्सेल मायनस एक्सीचा स्क्वेअर. बघा सगळे फॉर्म्युले मी देतोय व्यवस्थित 1 बाय 1. सो झेड इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट R² प्लस एक्सेल मायनस एक्सीचा स्क्वेअर. सो देअरफॉर झेड इज इक्वल टू अंडर रूट. आता आर किती आहे दिलाय बघा. सो 25चा स्क्वेअर करा प्लस एक्सेल मायनस एक्सी किती काढला आपण 96. सो 96चा स्क्वेअर करतो मी. सो हे जमेल आता सोडवायला. सो 25चा स्क्वेअर प्लस 96चा स्क्वेअर. सो 9841. मी डायरेक्ट आन्सर लिहितो. हे जमेल तुम्हाला 25चा स्क्वेअर करायला 96चा. सो झेडची व्हॅल्यू इथं मी लिहितो, इथं लिहितो. सो झेड इज इक्वल टू, हे जर सगळं सॉल्व केलं तर 99.2 आणि इम्पेडन्स आहे ना हा, म्हणजे रेजिस्टन्स असल्यासारखा आहे हा. फक्त तिघांनी मिळून जे अपोजिशन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, इम्पेडन्स म्हणतो. सो झेड किती मिळेल आपल्याला मग
99.2 ओहम इतका मिळेल. सो दिस इज द आन्सर ऑफ झेड. समजला. नेक्स्ट IRMS जाऊया. आता IRMS कसा काढायचा बघा. ERMS माहिती आहे का. E0 माहिती आहे म्हणजे ERMS निघू शकेल आपल्याला. ओके. आणि इम्पिडन्स टोटल सर्किटचा रेजिस्टन्स मिळाला, इम्पिडन्स झेड मिळाला. सो IRMS आपण किती लिहूया मग. सो IRMS इज इक्वल टू ERMS अपॉन झेड. आता झेड तर माहित आहे बट ERMS किती असतो. E0 अपॉन √2. आता E0 किती आहे बघा इथं 310 हे √2. तुम्हाला कुणाची व्हॅल्यू मिळेल. ERMS ची मिळेल. बघा ही व्हॅल्यू इथं पुट करा. हा आहे तुमच्याकडे. सो तुम्हाला काय मिळेल IRMS मिळेल. सो मी IRMS ची व्हॅल्यू सांगतो तुम्हाला. IRMS इज इक्वल टू 2.21 एम्पियर. हिंट समजली का बघा. सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला देतोय. तुमचं काम काय आहे फक्त तुमचं काम आहे कॅल्क्युलेशन्स करणे. त्यातनं पण काय शंका असेल तर बघा लिहून ठेवा आणि तशा शंका विचारा. बघा काय केलं आपण आता IRMS ची व्हॅल्यू काढली. कशी काढली. IRMS इज इक्वल टू ERMS अपॉन झेड. ERMS म्हणजे काय पुन्हा E0 अपॉन √2 आणि झेड म्हणजे काय इम्पेडन्स जो की आपण इथं फाइंड केलेला आहे. सो त्या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्याने तुम्हाला करंटची व्हॅल्यू किती मिळेल 2.21 इतकी मिळेल. आता काय राहिलेलं आहे फेज अँगल. फेज अँगल. फेज अँगल म्हणजे काय फाय काढायचा आहे फाय. सो फाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो फॉर्म्युला काय करायचं बघा. टॅन ऑफ फाय एक फॉर्म्युला बघितलाय. XL मायनस XC अपॉन R. आठवा. सो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू XL मायनस XC अपॉन R. ह्यातला फाय काढायचा आहे. ओके. आता इथं फक्त एक थोडीशी गंमत आहे अशी आहे बघा. सो टॅन ऑफ फाय व्यवस्थित बघा. आता XL मायनस XC माहिती आहे आपल्याला. सो XL मायनस XC काढलाय आपण 96 आहे. आपण R पण माहिती आहे आपल्याला. सो 25. सो टॅन फाय मिळेल आपल्याला हा. ठीक आहे. सो टॅन फाय इज 3.84 मिळेल. म्हणजे जवळपास 4 आन्सर येईल का बघा. सो फाय किती मिळेल टॅन इनवर्स ऑफ 3.84 मिळेल. बघा मी थोडंसं इकडलं गिवन पॉईंट्स रब करतो. ही जी मिळणारी व्हॅल्यू आहे टॅनची ती जी व्हॅल्यू आहे ती आता डिग्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला. डिग्रीमध्ये बघा हा डिग्रीमधला असतो ना फाय. आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल पुन्हा तो. ओके. सो आधी आपण हे काय करूया डिग्रीमध्ये. आता लॉग टेबल घ्या. 3.84चा टॅनची जर व्हॅल्यू बघितली तर फाय इज इक्वल टू 75.4 डिग्री. इथपर्यंत आन्सर ठेवलं तरी चालेल पण आपण आन्सर कशात घ्यायला पाहिजे रॅडियनमध्ये घ्यावं लागेल. लक्षात येते. सो रॅडियनमध्ये आन्सर जर घ्यायचं असेल तर बघा आपल्याला माहिती आहे की पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे का बघा. सो पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. सो 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मच पाय अपॉन 180 रॅडियन. असं करतो ना आपण. हे 180 मी इकडे घेतलं तर हे 1 डिग्री राहील ना. म्हणजे डिग्रीचं जर रॅडियन कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला पाय अपॉन 180 ने काय केलं पाहिजे मल्टिप्लाय केलं पाहिजे. कुणाला ह्या आलेल्या व्हॅल्यूला. मग काय करायचं देअरफॉर फाय इज इक्वल टू 75.4 इंटू पाय अपॉन 180. म्हणजेच हे 70.4 इंटू पाय घेतानाच आपण 3.142 घेतो आणि अपॉन हे 180. सो यू कॅन इझिली सॉल्व दिस. काय केलं बघा आपल्याला काय काढायचं होतं फेज अँगल फाय काढायचा होता. बरोबर. फेज अँगलची व्हॅल्यू कशी लिहिली आपण टॅन ऑफ फाय इज इक्वल टू XL मायनस XC लिहिलं चालेल का. सो XL मायनस XC अपॉन R लिहिलं वाटल्यास इथं बघा. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला आपण मग इथं सॉल्व केला कारण XL मायनस XC आपल्याकडे आहे कॅपिटल R आहे. हे सगळ्या व्हॅल्यू मग इथं पुट केल्या. मग आपण काय काढलं फायची व्हॅल्यू काढली जी की आपल्याला 75.4 इतकी मिळाली. पण ही व्हॅल्यू कशात मिळाली डिग्रीमध्ये मिळाली. सो आपल्याला डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करावं लागेल ना. सो मी हा फॉर्म्युला इथे यूज केला बघा. सो मग आपण लिहिलं फाय इज इक्वल टू जे काय व्हॅल्यू आलेलं आहे डिग्रीमध्ये त्याला पाय अपॉन 180 काय केलं जस्ट मल्टिप्लाय केलं. आता हे फक्त सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर 1.316 दिस कॅन बी रॅडियन. बघा सगळे आन्सर्स. दिस इज आवर फर्स्ट आन्सर दॅट इज फ्रिक्वेन्सी. This is our second answer that is XL reactance, total reactance. This is our Z third answer. This is our fourth answer and this is our fifth answer. हे थोडंसं डिफिकल्ट न्यूमेरिकल आहे. सो व्यवस्थित पॉज करा आणि
लिहून घ्या. सो हा झाला क्वेश्चन नंबर 17. सो अजून 1 2 3 4 5 6 6 राहिलेल्या आहेत. ओके, आता आज काय मी तुम्हाला कुठला क्वेश्चन ॲज अ होमवर्कला देणार नाही आहे. आज तुमच्यासाठी होमवर्क हेच असेल, जे झालेले MCQs ॲज वेल एज झालेले न्यूमरिकल्स. सो हे सगळं तुम्हाला आजचं होमवर्क असेल. याचा अभ्यास तुम्ही आजचा ॲज अ होमवर्क म्हणूनच करायचा आहे, कारण आज काय तितक्याशा नोट्स काढायची आज गरज नाही आहे, कारण आज सगळे न्यूमरिकल्स डिस्कस झालेले आहेत. सो न्यूमरिकल्स तुम्ही लिहित असताना सुद्धा क्वेश्चन आन्सर असंच लिहायचं आहे. जरी क्वेश्चन बुकमध्ये असेल म्हणून तो तसा स्किप करायचा नाही. तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन लिहायचा आहे आणि त्याच्याखाली हे स्टेप बाय स्टेप आन्सर लिहायचं आहे. याच्यामध्ये मी काय करत नाही आहे, तर मी कॅल्क्युलेशन करत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करावीत यासाठी ते ब्लँक तशीच ठेवतोय. तुम्ही सगळं जे काही लॉग असेल, अँटी लॉग असेल, तो रितसर तिथं वापरायचा आहे आणि त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही आन्सर फाइंड करायचं. ही तुमची टास्क असेल. लक्षात येते? माझं काम काय तुम्हाला गिवन पॉईंट्स देणे, तुम्हाला हिंट देणे आणि त्याच्यावरचं फॉर्म्युला देणे. रिमेनिंग जे वर्क आहे तुम्ही ते स्वतः करायचं, म्हणजे तुमचा एक तो तिथं होमवर्कच झालेला आहे. ओके, सो हे सगळे कॅल्क्युलेशन्स करा. अजूनही काही 5-6 न्यूमरिकल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ॲज वेल ॲज आपण पुढच्या लेक्चरला अजूनही काही CETचे क्वेश्चन्स आणि JEE मेनचे क्वेश्चन्स आहेत ते या टॉपिकचे रिलेटेड ते डिस्कस करूया आणि पुढच्या लेक्चरला हा टॉपिक पूर्णपणे संपूया विथ डिस्कशन ऑफ CET, किंवा आता ह्याच्या आधी सुद्धा CETचे क्वेश्चन्स बरेचसे मी डिस्कस केलेले आहेत. ते सगळे बघा आजचे न्यूमरिकल्स आणि येणाऱ्या पुढच्या टॉपिकचे न्यूमरिकल, आणि DPP जो दिलेला आहे तो DPP सुद्धा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, कारण पुढची टेस्ट पुन्हा आपण याच टॉपिकवरती घेणार आहोत. लक्षात आलं? सो मला वाटतं आपण थांबूया इथं. आज जेवढं झालेलं आहे ते व्यवस्थित करा. त्याचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या डेफिनेटली विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.